नाही, आम्ही महायुतीमध्ये जातो आहे। आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी, रवींद्र चव्हाणजी, आशिष शेलारजी, अमित साटमजी, आम्ही सर्व नेते त्या ठिकाणी बसून माननीय एकनाथजी, माननीय अजित पवारजी आणि आम्ही एकत्र बसून मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीत त्या ठिकाणी लढणार आहे। आणि मला विश्वास आहे की मुंबई शहर बदलत आहे। मोदीचं सरकार, महाराष्ट्राचं सरकार मिळून डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून जनतेची अपेक्षा आहे आणि मुंबईची जनता आम्हाला निवडून देईल। मुंबई महानगरपालिकेत भाजपनं सर्वे केलेला आहे, जिथे ठाकरेंचे नगरसेवक होते तिथे कशा प्रकारे उमेदवार देण्याबाबत सर्वे झालेला आहे। नाही, तो सर्वे आतापासून काही त्या ठिकाणी चर्चेला आणणे योग्य नाही आहे। पण हे मात्र खरं आहे की आम्ही 51% मतं घेऊन 2/3 बहुमत घेऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती निवडून येईल। मेळघाटमध्ये जे कुपोषणाने मृत्यू झालेल्या मुलांचे त्याबाबत हायकोर्टाने फटकारलेला आहे सरकारला, तुम्ही कशा पद्धतीने सगळ्या प्रकार पाहता, शासन म्हणून काय करावं? नाही, मेळघाटमध्ये हा जो रेशो आहे बालमृत्यूचा तो आता बऱ्यापैकी कमी झाला। उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे। आम्ही या ठिकाणी खूप प्रयत्न करतो आहे, पण कालपेक्षा आज थोडा कमी आहे। म्हणजे कालांतराने म्हणजे 4-5 वर्षापूर्वी जर विचार केला तर काल म्हणजे ज्याला म्हणतो आपण, काही वर्षापूर्वी तो आता जास्त होता, आता कमी होत चालला आहे। पण हे काही भूषवणावं नाही आहे। आम्ही आता ते शून्य करण्याच्या मागे लागलेलो आहे। मला विश्वास आहे की त्या बाजूने आमचे जिल्हाधिकारी आणि आमची टीम पूर्ण काम करत आहे। लवकरच यामध्ये पुढचा काळ चांगला येईल। अमेरिका कंपनीला मुदतवाढ दिलेली आहे, पार्थ पवार यांच्या 14 दिवस मुदतवाढ दिलेली आहे, काय बोलणार याच्यावर? अमेरिका कंपनीला मुदतवाढ नाही, असं आहे की जेव्हा आपण एखादी नोटीस देतो ती पहिली नोटीस, दुसरी नोटीस, तिसरी नोटीस नियमाने द्यावं लागतं। असं नाही आहे की पहिल्याच नोटीसमध्ये आपण निर्णय घेतो। पण नोटीस त्यांना दिलेली आहे, मुदतवाढ दिलेली आहे, ती तर कायद्यामध्ये आहे। एक मुदतवाढ द्यावी लागतं, दुसरी मुदतवाढ द्यावी लागतं आणि मग पुढची कारवाई करावी लागतं। मला वाटतं की त्या नियमाने त्यांनी मुदतवाढ दिली आहे। वो मुझे दमानिया जी ने क्या आरोप लगाया, उसका जब राइटिंग में सरकार के पास आएगा तो उसका चौकसी करके जो भी निर्णय होगा। तर आपण बघितलं, मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचाच विजय होईल असं भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता सातत्याने राजकीय वर्तुळामध्ये ही अशी वक्तव्य होताना दिसणार आहेत। आणि आता बावनकुळेंनी सुद्धा सांगितलंय मुंबई महापालिकेत महायुतीचाच विजय होईल।